इथं आपण नाश्त्यासाठी असे मस्त गरमागरम पोहे बनवणार आहोत. एकदम परफेक्ट झटकीपट होणारे. आता हे चांगलं धुवून आपण घ्यायचं आहे. 2 पाण्यात ते पाणी मी काढून घेते. धुवून घ्यायचं. कसं म्हणजे पोहे जरा खराब असतात म्हणजे धूळ असते त्यामुळे ते सगळी निघून जाते. आता स्वच्छ मी धुवून घेतले. आता हे आपण तिकडे बाजूला ठेवतोपर्यंत कढई ठेवली आहे मी आता. नुसतं शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे छान खरपूस. छान आपल्याला लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता मस्त आपले शेंगदाणे लाल भाजत आले तर आपण काढून घेऊ. चटचट असा आवाज आला पाहिजे. आता मस्त खरपूस झाले आपण काढू ताटात. मस्त तेल टाकून घेतलं आता. मस्त जिरी, मस्त मोहरी, कांदा. आता मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कांदा, मिरची, कोथिंबीर, कांदा, मिरची, जिरं, मोहरी छान आता हे चांगलं परतून घ्यायचं लालसर मस्त. फोडणी पोहे खाऊ वाटेल तर छान वास येतो फोडणीचा कांद्याचा ह्याचा. आता मीठ हे आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. मीठ चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद आणि हे मस्त कोथिंबीर. आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला मस्त चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. आता छान असे बघा बघू शकता मोकळे फडफडे देऊन छान पोहे झालेत आपले. असे मस्त शेंगदाणे टाकून घ्यायचं आता. मस्त शेंगदाणे पण परतून घ्यायचे. हे छान परतून घ्यायचं. मस्त पोहे लागतात. मग फोडणी तर मेन महत्त्वाचे असते. शेंगदाणे मिरची असं छान परतून घ्यायचं. ते आपण त्यात टाकणे थोडंसं हळद टाकून घ्यायची. आता मस्त परतून घ्यायचं. छान मस्त झाले. आता आपण पोहे टाकून घेऊ. आता मिक्स करून घेऊ आपण. मस्त पोहे झाले बघू शकता आपण. मस्त पोहे झाले बघू शकता. आता आपण काढू या गरमागरम असे पोहे खायला. मस्त गरमागरम पोहे कसे वाटले बघू शकता. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या तुम्ही पण असे मस्त गरम गरम पोहे खायला.